नमस्कार. हा माझा लाईफमधला फर्स्ट ब्लॉग आहे. आजपर्यंत मी कधीच फ्रंट ऑफ कॅमेरा येऊन ब्लॉगिंग ऑर समथिंग असं कधीच काही केलेलं नाही आहे. सो मी ठरवलं की यार नाही, आता यायचं. एक विश असते ना, एक हॉबी असते, एक आपलं हे असतं की नाही करायचं कधी ना कधीतरी लाईफमध्ये. सो तो आजचा दिवस मी सापडला. येस, आज आता माहीत नाही तुम्ही व्हिडिओ कधी बघताय हा, बट आज आहे माझा बर्थडे. सो असा निश्चय केला होता मी, नहीं यार आज से करेंगे पक्का. दैट्स वाई दिस इज़ द फर्स्ट व्लॉग जो कि मैं पोस्ट करना है. आणि ये एकदम रॉ रहेगा, लिटरली नो एडिटिंग, नो फंकी ट्रांजिशंस एंड ऑल, जस्ट अ रॉ वीडियो. दैट्स इट. डायरेक्टली ना कुठला कॅमेरा आहे ना काही नाही, जस्ट सिम्पल आयफोन आहे हा, बस ह्याच्यावरून डायरेक्टली अपलोड होणार आहे. आणि चॅनल मी तसं खूप आधी स्टार्ट केलेलं आहे, लाईक 2005मध्ये समथिंग मी स्टार्ट केलं. खूप खतरनाक तेव्हा मी मेहनतही घेतली होती. बऱ्याच लोकांना वर्ष 6 महिने 7 महिने लागतात मॉनिटायझेशन व्हायला, तेवढा रीच गेन करायला. बट बाय लक फॅक्टर ऑर माय हार्ड वर्क, आय डोंट नो, मी 2 ते 3 महिन्यातच माझे 5 ते 6K सबस्क्रायबर येऊन गेले होते. 2 व्हिडिओ एकदम खतरनाक व्हायरल झाले होते माझे. त्यामध्ये माझं सर्वच काही झालेलं होतं. इवन चॅनलही मॉनिटायझेशनला लागलं होतं. बट लॅक ऑफ नॉलेज, मला याविषयी काहीच आयडिया नव्हती की यूट्यूबमध्ये कॉपीराईट वगैरे हा पण प्रकार आहे, तो लागला तर मॉनिटायझेशन होत नाही अँड एव्हरीथिंग. सो राऊंड अप झालं तेव्हा सगळं आणि डिमोटिवेट झालं आणि सोडून दिलं. म्हणतात ना, वेळ काढावा लागतो, भेटत नसतो. दॅट इज द सेम थिंग. भेटत नाही वेळ, फॅमिली, कंपनी आणि या सगळ्या गोष्टी. सो फायनली काढतोय, पण काही हरकत नाही. म्हणजे नाही टाईम भेटत आहे, स्टील वेळ काढला तर भेटतो. त्याच कन्सेप्टवर मी आज वर्क करत आहे. यस, थोडा का वेळानं काढणार. एडिटिंग करायला तर वेळ भेटणार नाही. सो जसं तुम्ही पाहत आहात, जे तुम्हाला दिसत आहे, बस एक माईक घेतला. मी काय बोलतो ते तुम्हाला स्पष्ट कळायला पाहिजे ना, बस त्यासाठी तेवढा एक गोष्ट घेतली. आणि कॅमेरा तर आयफोनच आहे, बस दॅट्स इट. नो DSLR, नथिंग. इथूनच ह्याच फोनवरून असाच अपलोड होणार आहे, त्यात काहीच नाही. सो तुम्ही चॅनलवर काय बघणार आहे नेमकं, जे की मी आता इथून पुढं स्टार्ट करतोय? सिम्पल असेल, लाईफ व्लॉग. डेली लाईफमध्ये काय होतं, आम्ही काय करतो, काय स्ट्रगलिंग आहे, काय हॅपी गो लकी आहे. माझी वाईफ आहे, एक छोटं कन्यारत्नही आहे. मला तुम्हाला इंट्रोड्यूस करेल मी पुढे ह्या व्हिडिओमध्ये. आमचं ट्रॅव्हलिंग वगैरे आमची हॉबी, खूप आवडतं आम्हाला ट्रॅव्हल वगैरे करायला. तर सर्वात मेनली ट्रॅव्हल व्हिडिओज खूप जास्त होतील, जे की रॉ, रिअल, बिलकुल कुठल्याच प्रकारचं स्पॉन्सर आणि हे जे पण काही, इट्स नॉट फॉर द मनी की हां पैसा कमवायचा यूट्यूबवरून. नाही, पॅशन, हॉबी फॉलो करतो मी माझी, बस दॅट्स इट, बाकी काहीच नाही. सो तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जरी नाही आवडलं, डझंट मॅटर, कारण मी कुणाचसाठी करत नाही आहे. टू बी व्हेरी क्लिअर, हे सगळं मी माझ्या पॅशनसाठी, माझ्या हॉबीसाठी करत आहे, बस दॅट्स इट. सो मी तुम्हाला माझ्या आता फॅमिलीसोबत इंट्रोड्यूस करून देतो. माझी वाईफ, माझी छोटीशी बेबी. जस्ट सो माझ्या फॅमिलीला भेटूया आपण. ही आहे माझी वाईफ ही जयश्री, आणि ही आहे आमची छोटीशी मुलगी अनिका. सो तिचा जन्म हा 1 जानेवारीला झालेला आहे आणि ही लकी चाम एकदम. खूपच जास्त लकी आहे. आणि तुम्हाला ह्या चॅनलवर पाहायला मिळेल ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स. सर्व सांगितलंच असेल तू. येस ऑब्वियसली. सो ज्यांचे कुणाचेही छोटे बेबी आहेत किंवा जेही कोणी ट्रॅव्हल करण्यासाठी खूप इंथुसियास्टिक असतात, सो त्यांनी नक्कीच हे ब्लॉग्स बघावेत. फन पार्ट म्हणून, इवन द एक नॉलेज मिळण्यासाठी. तेवढं आम्हाला आहे, तेवढं आम्ही पण न्यूली पॅरेंटिंगच करत आहोत. एक्सप्लोरिंग हे आमचं नवीनच आहे. मोस्टली न्यूली पॅरेंटिंग करताना नेमकं काय होतं, काय प्रिपरेशन्स असतात, काय नाही वगैरे वगैरे, खूप खतरनाक आहे. आम्ही काही प्रो नाही आहे, बट स्टील कसं आम्ही त्याला करतोय मॅनेज, कसं आम्ही त्याला सर्वाइव्ह करतोय, काय मज्जा येते, काय परेशानी होते. जसं आम्ही 13 आवर्स जर्नी करून बाय कार 9 मंथ ओल्डला घेऊन आलेलो आहेत, ते नेक्स्ट दुसऱ्या ब्लॉग मध्ये नक्की सांगू. संभाजीनगर टू गोवा. येस. आणि काहीच परेशानी नाही झाली. येस. सो स्टे ट्यून आणि बघा ॲज यू विश. लाईक, सबस्क्राईब वाटलं तर, अदरवाईज नो प्रॉब्लेम. आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ, बट ऑब्विसली जिथे आम्ही आलो आहोत, गोवा. खूपच छान प्रॉपर्टी आहे, खूपच छान. ही प्रॉपर्टी जी आहे बॅक साईडला, ही खूप सुंदर आहे. ती आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच टाकू. तर एन्जॉय करा तोही व्हिडिओ. त्यात बरेचसे ड्रोन शॉट्स,
आणि हा ऑब्व्हियसली मी एक एरियल सिनेमॅटोग्राफर आहे, ते पण मी बाय पॅशन आहे आणि प्रोफेशनली आहे. माझं हे चॅनलचं नावच तुम्ही बघसाल तर तुम्हाला कळून जाईल. द ड्रोना एरियल मीडिया हे माझं फर्म आहे. ते मी एरियल रिक्वायरमेंट जितक्या पण आहे तितक्या प्रोव्हाइड करत असतो. सो स्टे ट्यून आणि नेक्स्ट व्लॉगसाठी रेडी राहा. थँक्यू.